मी आणि माझी मैत्रीण गाडगेवाडीत आलेलो आहे. आमच्या सासरी बघा त्या पाहुण्या पण आहेत. मग आता आम्ही इथं दत्ताचं मंदिर आहे, दत्ताच्या मंदिराकडे आलेलो आहे. ते असा हा विर्या आहे दत्ताचा, बघू शकता. ही दत्ताचं मंदिर आहे आणि मोकळ्या पटांगणात ते खूप छान मंदिर आहे. इथं लग्नही होतात बघा. आणि लग्नासाठी नंतर इथं अशा नंतर रूम पण आहे, पटांगण पण आहे. इथं अशी पाण्याची सोय पण खूप छान केलेली आहे. आणि बघू शकता असं खूप छान पटांगण आहे. आणि एक छोटं गाडगेवाडी गाव आहे, बघू शकता. इथं अशा नंतर नवरदेव नवरीसाठी वराड्यासाठी म्हणजे अशा रूम पण दिलेले आहेत त्यांनी. आणि खूप लोकांचे गाडगेवाडीत असे लग्न होतात इथं. तर हे असं दत्त मंदिर आहे बघा, खूप छान आहे. आता पण ते लॉक केलेलं आहे. इथं पण खूप मोठा पेस आहे बघा, असं छान. खूप मोकळ्या म्हणजे असं पटांगणात आहे. तुम्हाला एक कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगू शकताय तुम्ही. खूप छान विरय आहे. रूम पण छान आहेत वधूवर सूचकसाठी. आणि इथं मोकळ्या पटांगणामध्ये असं तुम्हाला सांगते मंडप देतात. स्टेज वगैरे वरती असतं तिथं उंच ओट्यावर, आणि मंडप टाकून खूप छान लोक घडीघडीतले इथे लग्नही करतात, म्हणजे मुलींचे. खूप छान आहे वाटतंय मला पण हे इथं, बघू शकताय. त्या काही आमच्या पाहुण्या आहेत, त्या माझ्यासोबत आल्या आणि मैत्रीण पण आहे. तर आम्ही दोघी आलेले माझ्या सासरी इथं. बघा हे दत्त मंदिर आहे, पण आता ती लॉक केलेलं आहे, त्यामुळं आतलं काही तुम्हाला मूर्ती काही दिसणारच नाही आहे इथली. खूप छान विरय आहे इथला, मला तर खूप आवडलेला आहे. इथं महादेवाचं छोटं मंदिर आहे, बघू शकताय. इथं नंदी आहे, इथं नंदी छोटासा. इथं बघा ना किती छान रान आहे, शेत, हवा पण खूप सुंदर सुटलेली आहे. बघा इथं तर वडाचं झाड आहे. इथं स्वामींचा फोटो आहे, बघू शकता. इथं दत्ताचं नंतर पाऊले पण आहेत, हे स्वामी पण आहेत इथं. किती सुंदर आहे, बघू शकता. हे वातावरण इथलं सुंदर, स्वच्छ हवा.